स्टुडंट्स, आज आपल्याला 10th मॅथ्स 2 मधील फर्स्ट लेसन सिमिलॅरिटी यातील ऑल प्रॉपर्टीजची रिव्हिजन करायची आहे एकाच व्हिडिओमध्ये. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ बघितला की सगळ्या प्रॉपर्टीजची रिव्हिजन होणार आहे. तर आपण एक एक प्रॉपर्टीचा आता अभ्यास करूया, म्हणजे तुमची ती क्लिअर होईल, रिव्हिजन होणार आहे, उजळणी होणार आहे. आता फर्स्ट जी प्रॉपर्टी आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, म्हणजे दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो. या ट्रायंगलचा एरिया आपण A1 मानला आणि या ट्रायंगलचा एरिया आपण A2 मानला, तर A1 अपॉन A2 म्हणजे त्याचा रेशो झाला, एरियाचा रेशो. तो त्याच्या बेस आणि हाईटच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतो. म्हणजे याचा बेस B1, याचा बेस B2, याची हाईट H1, याची हाईट H2. सो B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 हा त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो झाला. आता जर दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल, बघा B1 आणि B2 सेम लेंथचे दिसत आहेत तुम्हाला, तर दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो त्यांच्या हाईटच्या प्रमाणात असतो. A1 अपॉन A2 इक्वल टू H1 अपॉन H2. आता तिसरी कंडिशन आहे, जर त्यांची हाईट सेम असेल, बघा या ट्रायंगलची हाईट H1 आणि या ट्रायंगलची हाईट H2 सेम आहे, मग H1 अपॉन H2 असेल, तर दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो त्याच्या बेसच्या प्रमाणात असतो, म्हणजे B1 अपॉन B2. आता चौथी कंडिशन आहे, जर बेस आणि हाईट दोन्ही सेम असतील, बघा B1 आणि B2 सेम दिसत आहेत, तसंच H1 आणि H2 सुद्धा सेम दिसत आहेत, मग B1 इक्वल टू B2 आणि H1 इक्वल टू H2 असेल, तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 1 असतो, म्हणजेच दोन ट्रायंगलचा एरिया सेम असतो. 4 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. जर दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट माहित असेल, तर त्यांच्या एरियाचा रेशो बेस आणि हाईटचा गुणाकार त्याच्या प्रमाणात असतो, म्हणजे A1 अपॉन A2 इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. If B1 equal to B2, then A1 upon A2 equal to H1 upon H2. If H1 equal to H2, then A1 upon A2 equal to B1 upon B2. आणि B1 equal to B2 असेल आणि H1 equal to H2 असेल, तर A1 upon A2 1 असतो, म्हणजे दोन ट्रायंगलचा एरिया सेम असतो, A1 equal to A2. सो हे 4 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि तुम्हाला उदाहरण सोडवताना सुद्धा बेस सेम असलेले उदाहरण असेल, तर हाईटच्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यांचा रेशो लिहायचा. हाईट सेम असेल तर बेसच्या प्रमाणात लिहायचा. दोन्ही सेम असेल तर त्यांचा एरिया सारखा असतो, हे तुम्ही बघू शकता. आता दुसरी प्रॉपर्टी म्हणजे थेरम आहे, तो म्हणजे बीपीटी थेरम. आता बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम तो काय सांगतो बघा. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining side in two distinct points, then the line divides the side in the same proportion. याचा अर्थ असा होतो, जर एखाद्या ट्रायंगलला च्या एका साइडला एक लाईन पॅरलल, बघा ह्या ट्रायंगल BC ही या ट्रायंगल ABC ची एक साइड, तर लाईन L ही त्याच्या BC ला पॅरलल आहे. तर ही लाईन L काय करते, AB साइड आणि AC साइडला P आणि Q पॉइंट मध्ये छेदते. तर त्यामुळे या AB चे दोन भाग झाले, AP आणि PB, आणि Q मुळे या AC चे दोन भाग झाले, AQ आणि QC. मग ते काय असतात, जर BC ला PQ किंवा L पॅरलल असेल, तर AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. हा बीपीटी थेरम सांगतो आपल्याला. याच्यात उदाहरण सोडवताना तुम्हाला कुठल्याही तीन साइडची लांबी दिलेली असते. हा याची दिली तर याची काढते. या प्रकारे असं इक्वेशन लिहायचं आणि त्याच्यात ज्याची दिली नाहीये त्याची लांबी तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशनने काढता येते. आता त्याचा कॉन्व्हर्स पण सांगता येतो. म्हणजे काय, तर ही लाईन PL ही BC ला पॅरलल आहे ही दाखवायची असेल, तर चारही साइड दिलेल्या असतात. मग AP इक्वल टू PB, AQ इक्वल टू QC हे आपण सेम आहे दाखवलं, तर BC पॅरलल टू PQ येते. हे कॉन्व्हर्सने आपण बीपीटी थेरमच्या सांगू शकतो. आता बीपीटी थेरमची जी डायग्राम आहे ती आपल्याला अशी लक्षात असते नेहमी, आपण करतो ती.
पण काही वेळेला एक्झाम्पल अशा प्रकारच्या डायग्रामचे दिलेले असतात. मग तेव्हा कुठल्या प्रकारचं एक्झाम्पल आहे आपल्याला कळत नाही. मग अशी ही डायग्राम आणि त्याच्या एका साईडला एक लाईन पॅरलल आहे हे असेल तर आपण बीपीटी थेरमने अशी उदाहरणं सोडवायची. म्हणजे इथं एक्स अपॉन एक्स बी इक्वल टू ए वाय अपॉन वाय सी. बीपीटी थेरमने तुम्ही जर कधी बी सी पॅरलल टू एक्स वाय असेल तर, म्हणजे या प्रकारे सुद्धा डायग्राम असू शकते. वेगवेगळ्या प्रकारे डायग्राम काढता येतात. अशी पण बीपीटी थेरमची डायग्राम आहे, ही सुद्धा बीपीटी थेरमची डायग्राम आहे. ही नावं सुद्धा वेगवेगळी असतात. त्या प्रमाणात हे तुमचं चेंज होणार आहे हे लक्षात ठेवायचं. मग दुसरी प्रॉपर्टी जी आहे ती बीपीटी थेरमची अशी डायग्राम असेल साधारणपणे त्याच्यात बीपीटी थेरम वापरला जातो अशी, किंवा हीच इकडच्या बाजूने सुद्धा असेल अशा प्रकारच्या डायग्राम्स बीपीटी थेरमच्या आहेत. हा दुसरी प्रॉपर्टी झाली आपल्याला. आता तिसरी प्रॉपर्टी आहे अँगल बायसेक्टर थेरम. आता अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो बघा. द बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. याचा अर्थ असा होतो की ज्या अँगलचा अँगल बायसेक्टर काढलेला आहे त्याची त्या अँगलच्या समोरची बाजू ती ज्या प्रपोर्शन मध्ये डिवाइड होत असते त्याच प्रपोर्शन मध्ये साइडचा रेशो सुद्धा असतो. बघा अँगल बायसेक्टर मध्ये साधारणपणे ही अशी डायग्राम असते. आता BAC अँगल ह्या AE रे मुळे डिवाइड झालेला आहे. सेम याची मेजरमेंट आणि ह्याचं मेजरमेंट सेम असणार आहे. मग त्यावेळेला ह्या अँगल ह्या रे मुळे त्याच्या समोरची बाजू दोन बाजूंमध्ये डिवाइड झाली. ती कोणाच्या प्रोपोर्शन मध्ये असते, उरलेल्या साइडच्या रेशोच्या प्रोपोर्शन मध्ये असते. बघा इथं AB अपॉन AC, AB अपॉन AC, AB आधी आहे म्हणून B आधी घ्यायचं. सो इक्वल टू BE अपॉन EC. हा अँगल बायसेक्टर थेरम सांगतो. याच्यात सुद्धा तुम्हाला तीन पैकी 1, 2, 3 साइड दिली असेल तर चौथी काढता येते, किंवा ही दिली असेल तर ही काढता येते, किंवा ही दिली तर ही काढता येते. जे कुठली एक साइड दिलेली नसेल तर तुम्हाला या प्रकारे इक्वेशन लिहायचं. साइड साधी लिहून घ्यायच्या, समोरची बाजूला डिवाइड करतो हे इक्वल असतं. या प्रकारे लिहून तुम्ही 3 साइड दिला असेल तर चौथी काढू शकता. आता इथं सुद्धा हीच अँगल बायसेक्टरचीच डायग्राम आहे, पण अशी दिली की तुम्हाला कळत नाही. मग इथं सारख्या खुणांनी दाखवलेले असतात हे दोन अँगल, तेव्हा आपण समजायचं की हा अँगल बायसेक्टर आहे. आता हे दोन अँगल कसे आहेत, सेम. याचा अर्थ PS काय आहे, ह्या PS रे मुळे ह्या अँगलचे दोन समान भाग झाले आणि हा अँगल बायसेक्टर आहे. मग इथं सुद्धा तुम्हाला दिसत आहे ह्या साइड PQ अपॉन PR इक्वल टू QS अपॉन SR. बघा अँगल बायसेक्टर, ही बाजू दिली, ही दिली तर ही काढता येते, किंवा ही दिली तर ही काढता येते. अशा प्रकारे अँगल बायसेक्टरचं तुम्ही इक्वेशन लिहून कुठलीही एक बाजू काढता येते. आता नंतरची प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता काय सांगतं हे, द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन. याचा अर्थ काय होतो, 3 लाईन जर पॅरलल असतील, आता त्याची एक ट्रान्सव्हर्सल आहे, त्याला आपण छेदिका म्हणतो. त्याच्यामुळे हे जे इंटरसेप्ट तयार झाले आहे 2 AB आणि BC यांचा रेशो तो त्याच 3 पॅरलल लाईनला आपण दुसरी इंटरसेप्ट काढली तर त्यामुळे दुसरी ट्रान्सव्हर्सल काढली तर त्यामुळे होणारा इंटरसेप्टचा रेशो सेम असतो. याचा अर्थ AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR. बघा AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR. मग तुम्हाला AB दिलाय, BC दिलाय, PQ दिलाय तर QR काढता येतो, किंवा तिघांपैकी कुठली हा दिलाय, हा दिला तर हा काढता येतो. म्हणजे अशा प्रकारे इक्वेशन लिहून AB अपॉन BC PQ अपॉन QR
आता पुढची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे सिमिलर ट्रँगल. आता दोन ट्रँगल सिमिलर असतील तर अशा साईनने दाखवलं तर ही सिमिलॅरिटीची साईन आहे. आता दोन ट्रँगल सिमिलर आहे म्हणजे एबीसी आणि PQR हे ट्रँगल सिमिलर असतील तर तीन गोष्टी असतात. तीन अँगल्स त्याचे जे असतात ते काय बघा, देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे एबीसी आणि PQR त्यांचं करस्पॉन्डन्स एबीसी करस्पॉन्डिंग टू PQR असेल तर ए आणि पी हे दोन्ही सेम मापाचे असतात. बी आणि क्यू सेम मापाचे असतात. सी आणि आर सेम मापाचे असतात. म्हणजे हा आणि हा सिमिलर असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात, सारख्या मापाचे असतात. आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड म्हणजे AB ची करस्पॉन्डिंग साइड PQ आहे, BC ची करस्पॉन्डिंग साइड QR आहे, AC ची करस्पॉन्डिंग साइड PR आहे. मग त्यांचे जे साइड्स आहेत त्या कशा असतात, प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR इक्वल टू AC अपॉन PR. या प्रकारे आपण लिहू. म्हणजे दोन ट्रँगल जर सिमिलर असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड प्रपोर्शन मध्ये असतात. सिमिलर ट्रँगल दिसतात. आता दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर दाखवायचे असतील तर त्या सिमिलॅरिटीच्या 4 टेस्ट असतात. त्या 4 टेस्ट म्हणजे AAA टेस्ट, AA टेस्ट, SAS टेस्ट आणि SSS टेस्ट. आता पहिली जी आहे ती म्हणजे AAA टेस्ट. याच्यात काय असतं, जर आता हे दोन ट्रँगल मला सिमिलर दाखवायचे, मग हे सिमिलर दाखवण्यासाठी मला काय काय माहिती आहे त्यांच्याबद्दल, मला तिन्ही अँगल माहिती. जर A अँगल आणि P अँगल सारखा असेल, B आणि Q सारखा असेल आणि C आणि R सारखे असतील म्हणजे तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल सारखे असतील. A P शी समान आहे, B Q शी समान आहे आणि C R. आपल्याला साइड माहित नाही, फक्त 3 अँगल माहिती आहे ते सारखे. तर आपण म्हणू शकतो ABC आणि PQR हे AAA टेस्टने कसे आहेत, सिमिलर आहेत असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे फक्त 3 अँगल्स माहित आहेत दोन्ही ट्रँगलचे आणि ते सारखे असतील, तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल त्यांचे सारखे असतील तर AAA टेस्टने ते कसे असतात, सिमिलर असतात. आता आपल्याला दोन ट्रँगलचे 3 अँगल पण माहित नाही, दोनच अँगल माहिती. मला ह्या दोन ट्रँगलचा फक्त P अँगल माहिती आणि X अँगल माहिती, Q माहिती आणि Y माहिती. जर दोन सारखे असतील म्हणजे P आणि X सारखा असेल, Q आणि Y, आपोआप काय होतं, हा आणि हा सुद्धा समान होतो. म्हणजे दोनच अँगल माहित असतील तर आपण AA टेस्टने हे दोन ट्रँगल सिमिलर आहेत असं म्हणता येतं. बघा, दोनच अँगल माहित असतील तर AA टेस्टने सिमिलर आहे असं दाखवता येतं. आता तिसरी टेस्ट SAS टेस्ट कधी असते बघा. आता ह्या ट्रँगलची ही साइड 5 सेंटीमीटर आहे आणि ही साइड 2.5 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्याचा रेशो काढला आपण 5/2.5 तर तो 2 येतो. आता ही BC आणि YZ ही 4 आहे आणि 2 आहे. रेशो घेतला तर हा सुद्धा 2 सारखा येतो. म्हणजे दोन साइडचा रेशो सारखा आला आणि हा त्यातला मधला अँगल सेम आहे दिलेला. म्हणजे दोन साइड माहिती आहे आणि त्याच्या मधला अँगल माहिती आपल्याला. दोन साइड जर प्रपोर्शन मध्ये असतील आणि त्याचा मधला अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर आपण म्हणू शकतो SAS टेस्टने ह्या दोन ट्रँगल हे कसे आहेत, सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो SAS टेस्टने. आता जर आपल्याला ह्या ट्रँगलच्या 3 साइड माहिती आहेत आणि ह्या ट्रँगलच्या पण 3 साइड माहिती आणि त्यांचे आपण रेशो घेतले म्हणजे AB अपॉन PQ घेतला, तो जेवढा आला तेवढाच BC अपॉन QR आला आणि AC अपॉन CR हे तिन्ही रेशो सारखेच आले. म्हणजे एकही अँगल आपल्याला माहित नाहीये, तिन्ही साइड्स माहिती आहे आणि त्यांचे रेशो जर सारखे आले तर आपण म्हणू शकतो SSS टेस्टने हे दोन ट्रँगल कसे आहेत, सिमिलर आहेत असं म्हणू शकतो. तो सिमिलॅरिटीच्या 4 टेस्ट आहेत. AAA टेस्ट, AA टेस्ट, SAS टेस्ट,
SSS टेस्ट. तिन्ही अँगल माहित असतील तर आपण AA टेस्ट कडे जाऊ शकतो. 2 अँगल माहित असेल तर AA टेस्ट. जर 2 साइड आणि त्याच्या मधला अँगल माहित असेल तर SAS टेस्ट. आणि तिन्ही साइड फक्त माहित असतील तर आपण SSS टेस्ट आजमावून बघू शकतो. ह्या सिमिलरिटीच्या टेस्ट आपल्याला दिसून येतात. आता याच्या पुढची प्रॉपर्टी आपण बघूया. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. तो काय सांगतो? व्हेन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज triangles in equal to the ratio of squares of their corresponding side. याचा अर्थ जर आपल्याला माहित आहे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर आहे, आता दिलेत ABC आणि PQR सिमिलर आहे, तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्याच्या साइड्सच्या करस्पॉन्डिंग साइडच्या रेशोच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. बघा, पहिल्या ट्रायंगलचा एरिया भागिले दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया बरोबर ही साइड आहे AB चा स्क्वेअर अपॉन PQ चा स्क्वेअर, किंवा BC चा स्क्वेअर अपॉन QR चा स्क्वेअर, किंवा AC चा स्क्वेअर अपॉन PR चा स्क्वेअर. या प्रकारे जर 2 ट्रायंगल सिमिलर असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. आणि जर 2 ट्रायंगल सिमिलर नसतील तर आपण पहिली प्रॉपर्टी जी बघितली, 2 ट्रायंगल सिमिलर नाहीयेत तर ही प्रॉपर्टी असते वापरायची. जर 2 ट्रायंगल सिमिलर नसतील तर बेस आणि हाईटच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतात. आणि 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या साइड्सच्या, ज्याची करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो बरोबर असतो. म्हणजे सिमिलर दिले तर हा फॉर्म्युला वापरायचा, आणि सिमिलर दिली नाही तर हा फॉर्म्युला वापरता येतो. आता आपण पुढची प्रॉपर्टी बघणार आहोत.